नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल गुरुवारी विधान परिषद सदस्य सी.टी. रवी यांनी विधान परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मंत्री हेब्बाळकर यांचे चाहते नाराज झाले असून सी.टी. रवी यांच्या राजीनाम्याची मागणी आज शनिवारी बेळगाव शहरात करण्यात आली. दरम्यान कित्तूर चन्नम्मा चौकात आंदोलन करून निदर्शने करण्यात आले. एपीएमसीचे माजी अध्यक्ष युवराज कदम यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी विविध संघटनांच्या नेत्यांच्या बैठकीत आजच्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी सीपीएड मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून कित्तूर चन्नम्मा चौकात सी.टी. रवी यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या निषेध मोर्चामध्ये काँग्रेस कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. आज विधान परिषद सदस्य सी.टी. रवी यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान गुरुवार दिनांक 19 डिसेंबर रोजी विधान परिषदेचे कामकाज सुरू झाले. आंबेडकरांचे चित्र हातात धरत काँग्रेसने अपमान केल्याची घोषणाबाजी सुरू केली होती. 2-3 वेळा कामकाज तहकूब करून पुन्हा सुरू झाले. रात्री जेवण करून मी परतत असताना माझ्या कारवर हल्ला करण्यात आला. मला मारण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी मला ज्यावेळी अटक केली त्या रात्री मला उसाच्या शेतात घेऊन जात माझ्या हातेचा कट रचण्यात आला होता. या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी विधान परिषद सदस्य सी.टी. रवी यांनी आज बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. बेळगाव जिल्हा अथणी तालुक्यातील चिक्कुड गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून गर्भवती महिलेला बेदम मारहाण करत तिची निर्गुण हत्या करण्यात आली आहे आणि त्यानंतर आरोपींनी पळ काढला असल्याचे समजते. सुवर्णा मठपती वय 37 असे त्या मृत महिलेचे नाव असून तिला 5 मुली आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रुती यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अधिक परिपक्व नेता म्हणून आता पुढे येण्याची वेळ आली आहे. संसदीय बाचाबाची दरम्यान जखमी झालेल्या 2 ज्येष्ठ सहकारी खासदारांना ढकलणे हे सहानुभूतीचा अभाव दर्शवते. हे दयाळू विरोधी नेत्यांचे गुण नव्हे. खरे नेतृत्व हे सहानुभूतीने परिभाषित केले जाते, शब्द किंवा अहंकाराने नव्हे, असे उद्गार बेळगाव जिल्हा खासदार जगदीश शेट्टर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहेत. बेळगाव उत्तर मतदारसंघातील उज्ज्वलनगर क्रॉस 14 येथील विकास कामांना आमदार आसिफ शेठ यांनी आज शनिवारी चालना दिली. शहरात बहुतांश भागात अनेक समस्या आहेत, मात्र आता सर्वच कामे पूर्णत्वास येणार असून उत्तर मतदारसंघातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी संबंधित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमदार आसिफ शेठ यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच याबाबत अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना करून काम पूर्ण होत आहेत की नाही याकडे लक्ष देण्याची सक्त सूचना युवा नेते अमान शेठ यांनी दिल्या आहेत. आमदारांच्या विशेष फंडातून उज्ज्वलनगर 14 मुख्य रस्त्यांच्या कामासह ड्रेनेजच्या विकास कामांचे भूमिपूजन करून कामाला आज सुरुवात करण्यात आली. Commercial space 1 BHK, 2 BHK affordable apartments and penthouse available at CST number 2205 and 2207 Kacheri Galli, Shahapur, Belgaum. Project by Shri Lakshmi Narayan Niwas, Project and Builders PS Kulkarni and others. For booking contact Tushar Kulkarni 9920 116661 and Rishikesh Olkar 7760 122650. उद्या रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी मराठा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलला चबाट गल्लीच्या वतीने जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी चबाट गल्लीमधील नागरिकांच्या वतीने हलगी वाद्य आणि फटाक्यांची आतिषबाजीच्या जल्लोषात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. गल्लीच्या वतीने श्री जालगार मारुती कार्यालय येथे ही सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान गल्लीतील पंचमंडळीच्या वतीने मराठा बँकेच्या सत्ताधारी पॅनलला जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. तसेच या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलला विजयी करण्याकरिता चबाट गल्ली रहिवासी सक्षमपणे उभे राहतील असे यावेळी जाहीर करण्यात आले. सुनील अष्टेकर, शरद पाटील आणि मोतेश बारदेशकर यांचा सत्ताधारी पॅनलला पाठिंबा असून या प्रसंगी मराठा बँकेच्या सत्ताधारी पॅनलच्या वतीने गल्लीतील पंचमंडळी, महिला वर्ग, युवा वर्ग तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य सी.टी. रवी यांनी केलेले अपमानास्पद वक्तव्य हे केवळ आनंदकारक आणि उत्तेजित नसून महिलांना, विशेषतः लक्ष्मी हेब्बाळकर यांना ज्यांनी जनता आणि देशसेवेसाठी आपले जीवन समर्पित केले आहे त्यांच्यासाठी होते. त्यांचे हे शब्द केवळ मंत्रीच नव्हे तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जबाबदारीचे पद भूषविणाऱ्या प्रत्येक महिलेचा थेट अपमान करणारे होते. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे महिलांच्या प्रतिष्ठेचा अपमान होतो आणि आपल्या समाजातील महिलांची प्रगती आणि सक्षमीकरण कमी होते. त्यामुळे सी.टी. रवी यांचे कर्नाटक विधान परिषदेचे
सदस्यत्व निलंबित करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आज नगरसेविका अफरोज मुल्ला, काँग्रेस सेवादल अध्यक्ष शकील मुल्ला, हसीना पीरजादे, चांगदेव कोगजी यांच्यासह सुधीर कडेमणी यांनी कर्नाटकचे माननीय राज्यपाल आणि माननीय राष्ट्रपती यांच्या नावे बेळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे आज शनिवारी सुपूर्द केले. अनगोळ भाग्यनगर परिसरातील सह्याद्री कॉलनी येथील CTS क्रमांक 4464 ही महापालिकेच्या मालकीची खुली जागा बनावट कागदपत्रे तयार करून खासगी मालकीची असल्याचे भासवून जमीन विक्रीचा प्रयत्न सुरू होता. हे प्रकरण समोर येताच सह्याद्री कॉलनी येथील नागरिकांनी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडस्कर यांच्या माध्यमातून महानगरपालिका आयुक्त व बुडा आयुक्तांची भेट घेऊन या विषयाचा पाठपुरावा केला असता बुडा आयुक्तांनी सदर जागा ही महापालिकेच्या मालकीची असून कॉलनीतील नागरिकांच्या करिता उद्यान तसेच मुलांच्या खेळाकरिता मैदानासाठी राखीव असल्याचे अधिकृत पत्रक जाहीर केले आहे. येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या साहित्यिक, सामाजिक, पत्रकारिता, शिक्षण, क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून दत्ता देसाई पुणे, डॉक्टर सुरेखा पोटे, डॉक्टर सुमेश दंडगी, चंद्रकांत पोद्दार हलकर्णी, शिवाजी शिंदे, संजय मजुकर, महेश हदिगळे, DG पाटील हे यंदाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी येळ्ळूर येथे होणाऱ्या 20व्या साहित्य संमेलनात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. बेळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 58 च्या अधिक विकासासाठी विशेष अनुदान जाहीर करावे या मागणीचे निवेदन आज माननीय महापौर सविता कांबळे व उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नगर विकास मंत्री बैरती सुरेश यांना सादर करण्यात आले. यावेळी सत्ताधारी पक्षाचे नेते व नगरसेवक आदी उपस्थित होते. लोकमान्य दुर्गा शक्ती योजना जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये. सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. फक्त सभासदांकरिता. अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव व खानापूर तालुक्यातील काही गावांमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याने रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. बाळगमटी, कुट्टलवाडी, बामणवाडी, नावगे, जाणेवाडी, रणकुंडये, भादरवाडी, कर्ले, किनये, संती बसवाड, काळीनट्टी, वाघवडे, हुंचेनट्टी, उचवडे, कुसमळी, बैलूर, मोरब या गावांचा वीज पुरवठा या दरम्यान बंद राहील. त्याचबरोबर जांबोटी, ओलमणी, वडगाव, चापोली, कापोली, हब्बानट्टी, देवाचे हट्टी, तारोळी, गुल्याळी, बेडगिरी, आमटे, कुसमळी, चिखले, कोणकुंबी, गवसे, आमगाव, चिगोळे यासह परिसरातील गावांचा वीज पुरवठा व कृषी पंपसेटचा 3 फेज विद्युत पुरवठा खंडित केला जाणार असल्याची माहिती हेस्कॉमच्या वतीने देण्यात आली आहे. चिकोडी शहर पोलिसांनी गुन्हेगारी प्रतिबंध महिन्याचा एक भाग म्हणून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. गुन्हेगारी कमी करण्यासाठी किंवा तिचा छडा लावण्यासाठी नागरिकांनी कोणती खबरदारी घेऊन पोलिसांना कशी मदत करता येईल याची माहिती लोकांना अवगत करून देण्यात आली. प्रसंगी उपस्थित असलेल्या नागरिकांना गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे. गुन्ह्याबद्दल जितक्या लवकरात लवकर माहिती दिली जाईल तितक्या लवकर परिस्थिती हाताळणे सोपे जाईल असे सांगत गुन्हा घडताच जनतेने नियंत्रण कक्ष 112 किंवा स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, जेणेकरून त्वरित पोलीस घटनास्थळी धाव घेतील अशी माहिती यावेळी नागरिकांना पोलिसांनी दिली. गेल्या महिन्याभरापासून वातावरणातील बदल हे नित्याचे बनले आहे. कधी कोणते वातावरण कसे येईल हे कोणी सांगू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरणातून उष्णता तर कधी कडाक्याचे ऊन तर कधी पावसाच्या सरी अशी परिस्थिती वेळोवेळी अनुभवास मिळत आहे. याचा परिणाम शेती पिकांच्या उत्पन्नावरही होत आहे, पण त्याचबरोबर आरोग्यावरती परिणाम होताना दिसत आहे. गेल्या 4 दिवसात परिसरात थंडी वाढली होती, त्यामुळे परिसर गारठून गेला होता. पण अवघ्या 4 दिवसानंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. कुडची येथील हजरत माँसाहेब चौकात SDPI व दलित संघटनाच्या वतीने शनिवारी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या टिप्पणीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यानंतर कुडचीचे उपतहसीलदार दोडमणी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी असलम हल्याळ, वहीद ओमाने, अमीन जादगर, नमीन जिनाबडे, मुस्तकीम काझी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बेंगलोर येथे कंटेनरची कारला धडक बसून 6 जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. बेंगलोर तुमकुर राष्ट्रीय महामार्ग तेलमंगला येथे आज शनिवारी सकाळी हा अपघात घडला. याबाबत समजलेली माहिती अशी की मालवाहू कंटेनरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरील कारवर कंटेनर पलटी झाला. दरम्यान कारमधील 6 जण जागीच ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तेलमंगला पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असता सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. उच्च न्यायालयाची स्थगिती असतानाही बेळगाव रिंग रोड निर्मितीच्या अनुषंगाने शेतामध्ये संरचनेचे दगड बसवण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी हुसकावून लावल्याची घटना आज शनिवारी झाडशापूर येथे घडली. बेळगाव शहरासाठी रिंग रोड तयार करण्याची महत्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे. तथापि यामुळे सुपीक पिकाऊ जमीन नष्ट होणार असल्यामुळे बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा रिंग रोड प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. या अनुषंगाने झाडशापूर येथील शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून आपल्या भागात या प्रकल्पाला स्थगिती मिळवली आहे. या पद्धतीने न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी आज झाडशापूर येथे दाखल झाले आणि त्यांनी मोजमाप करून शेत जमिनीमध्ये संरचनेचे दगड बसवण्यास सुरुवात केली. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना बांधून घालण्याचा दाग दाखवताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.